नमस्कार, मी विजय साळवी. एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम झिरो अवरमध्ये आपलं स्वागत. मंडळी, आजच्या झिरो अवरमध्ये एक खास पाहुणा तुमच्या भेटीसाठी आलाय आणि तोही एबीपी माझाच्या स्टुडिओत. आणि म्हणूनच एबीपी माझाच्या स्टुडिओत आम्ही काही बदल केले आहेत आणि त्या पाहुण्याचं नाव जास्ती वेळ न घेता सांगतो आणि त्याला इथं आमंत्रित करतो. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ. ये पृथ्वीराज, अभिनंदन. मंडळी, अहिल्यानगरात आयोजित महाराष्ट्र केसरीचं नुकतंच सूप वाजलं. या महाराष्ट्र केसरीची फायनल रविवारी खेळवण्यात आली. मंडळी, फायनल झाली. महाराष्ट्र केसरीचा मानही पृथ्वीराज मोहोळला मिळाला. पण किताबाच्या कुस्तीआधी मॅटवरच्या फायनलमधल्या झालेल्या वादानं महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागलं आणि त्या वादात पंचांची चूक असली किंवा नसली तरी त्याची झळ पृथ्वीराज मोहोळला बसली. महाराष्ट्राच्या कुस्तीत पुणे जिल्ह्यातल्या मुठा गावच्या मोहोळ कुटुंबाची पुण्याई मोठी आहे. मामासाहेब मोहोळांपासून अमृता मोहोळ, अमृता मोहोळांपासून राजेंद्र मोहोळ, सागर मोहोळ, सचिन मोहोळ, महेश मोहोळ अशी नावं कुस्ती रसिकांना चांगलीच परिचयाची आहेत. त्याच मोहोळ घराण्याचं नातं सांगणारा राजेंद्र मोहोळांचा लाडका लेक महाराष्ट्र केसरीची गदा जिंकून आज झिरो अवरच्या व्यासपीठावर आलाय. पृथ्वीराज सोबत आज आत्ता आपल्याला गप्पा मारायच्या आहेत आणि त्याचं पहिल्यांदा या स्टुडिओत स्वागत करूया. आणि पृथ्वीराज, आपल्या गप्पांना सुरुवात करूया. खरं तर पैलवानांना खूप बोलण्यापासून पैलवान लाजतात, पण आज अजिबात लाजायचं नाही. एबीपी माझाचा महाराष्ट्र केसरीसाठीचा प्लॅटफॉर्म नेहमी खुला आहे. अनेक पैलवान इथे येऊन गेले आणि बोलते झाले. पृथ्वीराज, तू पुणे जिल्ह्यातल्या मोहोळच्या भावकीचा आणि तुमच्या मुठा गावच्या 3 पिढ्यांपासून मोठी परंपरा आहे महाराष्ट्र केसरीची आणि तुम्हा सगळ्यांना महाराष्ट्र केसरीची प्रतीक्षा होती. अगदी तुझे आजोबा अमृता मोहोळ, वडील राजेंद्र मोहोळ, तुझे चुलते सागर आणि सचिन मोहोळ यांना त्या गदेनं हुलकावणी दिली होती. पण अनेक पिढ्यांना जे जमलं नाही ते यश तू आज खेचून आणलेस. काय भावना आहेत तुझ्या आणि तुझ्या आईवडिलांच्या? पहिलं तर सर धन्यवाद एबीपी माझाचं. आणि हे महाराष्ट्र केसरी झाल्याबद्दल खूप आनंद होतो आहे. वडिलांचा आणि सगळ्यांचा आशीर्वाद पाठीशी असल्याने कुटुंब असन सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालं आहे. जे माझ्यावर प्रेम करणारी जनता आहे, पुणे जिल्हा असन, मुळशी तालुका असन, आमचं गाव मोठा असन, स्वतः ह्यांचं भरपूर जणांचं प्रेम, त्यांचं मार्गदर्शन लाभल्याने आणि त्यांचं वर्षभरांचं स्वप्न राहिलेलं ते पूर्ण केलं आहे, माझ्यामार्फत पूर्ण झालं आहे. त्यामुळं खूप आनंद होतो आहे सर. पृथ्वी, खरं तर अनेक कहाण्या, अनेक गोष्टी तू ऐकल्या असतील आणि त्यात म्हणजे महाराष्ट्राच्या कुस्तीत अमृता मोहोळ यांचं नाव अगदी लोक खूप आदरानं घेतात. काय ऐकलेस आणि तू त्यांचा नातू आहेस, काय ऐकलेस त्यांच्याबद्दल, अमृता मोहोळांबद्दल? सर, मी तर त्यांना म्हणजे मी 1 वर्षाचा असताना ते वारले आणि त्यांनी मला म्हणजे मी 6 महिन्याचा असल्यापासून त्यांची ओढ होती. पप्पांना माझ्याकडे सर्व घरात त्यांना भ्यायचे. पप्पांना म्हणायचं मी ह्याला झाला म्हणल्यापासून मी मला पहिल्यांदा बघायला आले ते हॉस्पिटलमध्ये. म्हणजे माझी मम्मी सांगते मला असं बघायला आल्यापासून ते म्हणायचे मी ह्याला तालमीत घेऊन जाणार. तालमीत घेऊन गेले म्हणजे 6 महिन्याचा असल्यापासून मला त्यांनी दुपारी तालमीत झोपायची सवय लावली. स्वतः पोटाला धरून ते मला दुपारी तालमीत मातीत खेळायला सोडायचे. त्यांच्यापासून नंतर मग मी 1.5 वर्षाचा असण्यापासून आजोबा 1 वर्षाचा असताना वारले. पण 1.5 वर्षाचा असल्यापासून 1 वर्षाचा असल्यापासून पप्पा गाडीला पोटाला बांधून मला तालमीत न्यायचे. म्हणजे दुपारची ही झोप मला तालमीतच लागायची. घरी मी थांबलो तरी मला म्हणजे वडील मला अजून पण सांगतात दुपारची ही झोप तुला तालमीतच लागायची, घरी कधीच लागली नाही. ह्याच गप्पा मारताना खरं तर माझ्या मनात पहिला प्रश्न हा येतो की एवढी मोठी परंपरा लाभली आहे. अमृता मोहोळ, राजेंद्र मोहोळ, सचिन मोहोळ, सागर मोहोळ, अरे मोठी मोठी नावं आहेत ही कुस्तीतली. नेमकी कोणाकोणापासून प्रेरणा घेतलीस आणि काय प्रेरणा मिळाली या प्रत्येकापासून? अमृता मोहोळ जरी तू 1 वर्षाचा असताना वारले, आज तुला जेव्हा त्यांचं नाव घेऊन बोलावलं जातं, किती मोठी प्रेरणा मिळते. मग वडिलांकडनं काय शिकलास, चुलत्यांकडनं काय शिकलास? सर, सगळं तर खरं वडिलांकडूनच शिकायला भेटलं मला भरपूर. आणि मी माझ्या पैलवानकी क्षेत्रात म्हणजे चालू असल्यापासून तिन्ही चुलते माझ्यासोबत असायचे, त्यांच्यासोबतच मी राहिलेलो आहे. आणि वडिलांकडून जेवढं शिकायला भेटलं आहे, कारण का ते स्वतः खूप मोठे पैलवान आहेत, स्वतः उपमहाराष्ट्र केसरी आहेत. म्हणजे असं त्यांचं कधीच असं कमी मला हे नाही पडलं की कुठल्या गोष्टीत अनुभव म्हणा,
कुस्ती खेळताना म्हणा, खुराकाबद्दल म्हणा, कुठलंही क्षेत्र असू दे, म्हणजे वडिलांशिवाय मी आजपर्यंत कुठल्या क्षेत्रात म्हणजे त्यांना विचारल्याशिवाय कुठली कामं पण करत नाही. आणि त्यांचं भरपूर मार्गदर्शन असू दे, कुठलंही असू दे, म्हणजे कुठल्या कामातलं आपण म्हणतो वडिलांशिवाय मी आपण कोणाला विचारल्याशिवाय करत नाही, तसं माझ्यासाठी वडील आहेत. आज एवढी मोठी कारकीर्द तू घडवली आहेस, महाराष्ट्र केसरीपर्यंत पोचलायस, तुला सिनियरला पण एक मोठं पदक आहे. एवढ्या सगळ्या वर्षभरच्या कारकिर्दीत नेमकं वस्ताद म्हणून तुला कोणाचं मार्गदर्शन लाभलं आहे आत्तापर्यंत? वस्ताद सर म्हणजे मला जसं तालमीत आमचे संभाजी आंग्रे असतील वस्ताद, त्यांनी तालमीत लंगूट लावण्या बसणं आणि आजतापर्यंतचा प्रवास ते अजून पण माझ्यावर, त्यांचं 80 वर्ष वय असेल त्यांचं, अजून पण माझ्यासाठी ते सकाळी 4 वाजता उठून ते येतात, स्वतः वडील असतात. आणि असे म्हणजे मी दिल्लीला प्रॅक्टिसला असतो, गुरु महाबली सतपालजी असतील, नंतर आमचे विजय काका बराटे असतील, यांचं भरपूर मार्गदर्शन आणि भरपूर प्रेम आणि कुठल्याच गोष्टी सर यांनी कधीच कमी नाही पडून दिलं. त्यामुळं आज मी याच्यावर खरं तर मला ना तुला आज वडील असणार होते तुझ्याबरोबर, त्यांना मला खालकर तालमीची परंपरा विचारायची. काय परंपरा आहे खालकर तालीम आणि त्या खालकर तालमीचं नातं काय, कसं सांगशील तू पुण्यातल्या जिथं तू शिकतोस? खालकर तालमीची परंपरा सर, खालकर तालमीत भरपूर मोठे पैलवान होते आणि तालीम ही 1867 पासून पेशव्यांच्या पण आधी बसणं ही तालीम आहे. इंग्रजांकडून त्यांना तालमीला आपल्या जागा दिली होती, त्यांच्या एका खाणीतनं ती आपली तालीम बनली होती. आणि आपल्या तालमीतनं म्हणजे पहिले 2 बाजू असायचे, एक शिवरामदादा, एक चंदूबाई. आपली चंदूबाई बाजू होती आणि त्या बाजूतनं आपल्या तालमीचं नाव म्हणजे खालकर तालीम ही खूप मोठ्या मोठ्या पैलवानांनी खूप म्हणजे खूप जुनी सगळ्यात आता पुण्यातली तालीम असं आपली, त्या तालमीचा इतका मोठा इतिहास आहे सर. अजून पण त्या तालमीची जागा भले अजून बारीक असली पण त्या तालमीचा एक इतिहास आहे. तालमीत सगळे महाराष्ट्रातले मैदानी कुस्तीतले म्हणा, मॅटवरच्या कुस्तीतले म्हणा, सगळे 1 नंबरचे पैलवान त्या तालमीतनं गेलेले आहेत. खरं तर आम्ही पत्रकार मंडळी आहोत ना, बऱ्याचदा काही नको असलेल्या गोष्टी पण विचारतो आणि तुझ्या मॅटवरच्या फायनलच्या कुस्तीमध्ये एक वाद गाजला आणि त्या वादानं महाराष्ट्र अजूनही सावरलेला नाही आणि कदाचित त्याच्यामुळे महाराष्ट्र केसरी जो जिंकला आहे ना पृथ्वीराज मोहोळ, त्याच्याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष झालं होतं. पण ABP माझानं आज तुला पुन्हा एकदा महाराष्ट्रासमोर आणलं आहे. हे जे यश आहे ना महाराष्ट्र केसरीचं, हे निर्विवाद मिळवायला कुठल्याही पैलवानाला आवडलं असतं, तुझ्यासारख्या अनेक पैलवानांना. पण दुर्दैवाने त्या यशाला मॅटवरच्या त्या वादानं एक गालबोट लागलं. तर यावेळी तुझ्यातल्या पैलवानाला काय वाटतं? सर एक तर पहिली गोष्ट, माझं जे मी काम करायचं होतं, जे एका युद्धाचं काम असतं, त्यांनी ते काम केलेलं आहे. आणि माझ्यावर अशी कुठली टीका नाही आहे की पृथ्वीराज मोहोळमुळं झालेलं आहे. कारण का लोकांना माहिती आहे तिथं काही लाखो पब्लिक होती महाराष्ट्राची कुस्तीवर प्रेम करणारी, की पृथ्वीराजनी त्याचं काम केलेलं आहे. आणि ते काम करत असताना मी माझ्या धुंदीत, कारण का ती पहिली कुस्ती झाली, फायनलच्या झाली, नंतर मी दुसऱ्या कुस्तीला गेलो, कारण का 15 ते 20 मिनिटाचा मध्ये गॅप असतो. दुसऱ्या कुस्तीची म्हणजे फायनलची किताबाची लढत होती, त्या कुस्तीसाठी मी गेलो. तिथं काहीच झालेलं मला माहिती नाही. ते आत्ता बोलतात सगळं मी ऐकतोय आणि मी माझ्या पोझिशनला होतो, त्यामुळे माझं कुठंच लक्ष नव्हतं सर. आज तुझे जितके चाहते आहेत, तुला शेकडो चाहत्यांनी अक्षरशः त्या दिवशी उचलून घेतलं होतं. म्हणजे शेकडो हात एकत्र आल्याशिवाय तुला उचलू शकत नाही कोणी, कारण तुझं वजनच इतकं भारी आहे. पण जेव्हा शेकडो चाहते असतात ना पृथ्वीराज, तेव्हा समोरच्या बाजूनं अनेक टीकाकार देखील असतात. आज ABP माझाच्या व्यासपीठावरनं जर तुला संधी दिली आणि तुला महाराष्ट्राशी बोलायचं सांगण्यात आलं, तर आज तू महाराष्ट्राशी काय संवाद साधशील, काय सांगशील महाराष्ट्राला? सर महाराष्ट्राच्या पब्लिकला सांगायचं गेलं तर हे पैलवान असतील ना, जो पैलवान असेल जो ह्या स्टेटमेंटवर खूप कमी बोलतोय, आणि जो पैलवान नाही आहे, ज्याला ह्या क्षेत्रातलं काहीच काडी मात्र त्याचा संबंध नाही आहे, ह्या क्षेत्रात म्हणजे ह्या गोष्टीला उचलून धरतोय. कारण का ती माझी पोझिशन होती, पैलवानांना माहिती आणि जिथल्या सगळ्या लोकांना पण माहिती. अजून पण 2 सेकंद ती होल्ड झाली असती, मी 40 सेकंदात तो माझा डाव बसला होता. पुढचे 2 मिनिट 30 सेकंद होते, 20 सेकंद होते. त्या डावला जरी कुस्ती, कारण का बाय फॉलची कुस्ती ही सोडवता येत नाही, होल्ड असली तरी, ची कुस्ती सोडवली जरी नसती तरी ती माझी कुस्ती विजय होती. पण ज्या पंचांनी म्हणजे जो आतमधला रेफरी असेल त्यांनी साईडचा निर्णय घेतला असेल दोन्ही, कारण का 3 रेफरी असतात एका कुस्तीला, साईडचा दोन्ही रेफरींचा त्यांनी अंदाज घेऊन त्यांनी कुस्ती शिट्टी वाजवली होती, व्हिसल वाजवली. आणि व्हिसल वाजवलं जो पैलवानाचा एक आनंद असतो सर, कधी त्याच्या कान फक्त त्या व्हिसलकडे असतात. जी व्हिसल कधी वाजते ती कधी कुस्ती सोडून तो त्याचा जल्लोष करतोय. जी कुस्तीचा व्हिसल वाजला सर, फक्त माझं
कान त्या व्हिसलकडे होते, ते व्हिसल वाजला आणि मी ती कुस्ती सोडून माझा जल्लोष करायला लागलो. पृथ्वी, पुन्हा एकदा आपण तुझ्या घरच्या विषयांकडे येऊया, कुस्तीच्या विषयांकडे येऊया. आपण बघतो ना की कुस्तीच्या मैदानात पुरुष मंडळी मोठ्या संख्येनं असतात, शेकडोच्या संख्येनं, हजारोच्या संख्येनं, लाखांच्या संख्येनं. पण पैलवान जेव्हा घडत असतो ना, त्याला घडवणारी ही घरातली माऊली असते, घरातली बहीण असते, घरातली वहिनी असते, आई असते. या सगळ्यांनी तुझ्यासाठी जी मेहनत घेतली आहे त्यात खरे कष्ट तुझ्या आईचे आहेत. आईच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं जेव्हा तू घरी परत आलास, तेव्हा तुझी ओवाळणी सुरू होती. काय सांगशील, कशा पद्धतीनं आईनं तुला वाढवलंय आणि कशा पद्धतीनं तुझं कौतुक केलं तिने? जर तिचा तर आनंद भरपूर होता, हे कोणालाच माहीत नाही. आज एबी माझ्याबद्दल, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो, सांगताना पण काटा येतो आहे. ती माझ्यासोबत, आत्ता मी महाराष्ट्र केसरीची तयारी करत होतो दिल्लीला असताना, माझ्यासोबत ती स्वतः घर सगळं काम सोडून वडिलांसोबत, ती कोणालाच नाही माहिती ही गोष्ट, 2 महिने ती माझ्यासोबत, म्हणजे मला ती तिच्या हाताने 2 महिने दिल्लीला राहिलं होती स्वतः, म्हणजे फ्लॅट घेऊन राहिलं होती. बाहेरनं तिच्या हाताने मला ती खुराक रोजच्या रोज बनवून द्यायची. तिचं इतके कष्ट होते सर, की जी खुराक बनवून माझ्या संग तालमीवर यायची. माझी जी प्रॅक्टिस असेल, जी कोच घेतात ती सोडून, ती कोच दुसरी एक्स्ट्राची प्रॅक्टिस म्हणतो आपण, ती एक्स्ट्रा प्रॅक्टिसला ती स्वतः असायची तिथं समोर. ती बघायची काय काय करतोय, ती मला सांगायची, रोज माझे व्हिडिओ बघायची, बाळा तू असं चुकतोय, बाळा तू असं चुकतोय. तिचं इतकं मार्गदर्शन लागले सर, त्यामुळं तिचं बोलणं इतकं, म्हणजे तोंडातनं शब्द फुटत नाही इतकं तिने माझ्यासाठी या 2-3 महिन्यात तिने माझ्यासाठी इतकं कष्ट केलेत. आणि घरातल्या कोण असं स्त्री वर्ग आहे की ज्यानं तुझ्यासाठी खास कष्ट घेतलेत, जसं आईने कष्ट घेतलेत? आणखी कोण? कारण पुरुष मंडळी या कुस्तीभोवती भरपूर असतात, पण खास स्त्रिया असतात ना ज्या तुम्हाला घडवत असतात. सर आमचं घराणं हे पैलवानकीचं घर, म्हणूनच मला माहिती आणि पैलवानकीच्या घराण्यातले हे लेडीज पण, आज पण सगळ्यांचा मला फोन आला, पृथ्वीराज तुझ्यासाठी आम्ही देव, म्हणजे मी फायनलच्या कुस्तीला सकाळी रेस्ट होता, सकाळीच्या कुस्त्या नव्हत्या, डायरेक्ट संध्याकाळी 6 वाजता फायनलची कुस्ती होती. तर सकाळ बसणं, ज्या रात्री मी फायनलला गेलो त्या रात्री बसणं सगळ्यांचे फोन, घरच्यांचे फोन, माझ्या माम्या असतील, माझ्या चुलत्या आत्या असतील, सगळ्यांच्या, म्हणजे आज्या असतील, माझ्या आज्या, सगळ्यांचा फोन की पृथ्वीराज तुझ्यासाठी आम्ही उपास धरला. काही लेडीजांनी मला फोन आला, आठवडा म्हणजे ज्या दिवशी बसणं 4 दिवस होते कुस्त्या चालू, 4 दिवसापासनं काहींनी उपास धरला होता. काही देव पाण्यात बुडून बसले होते की पृथ्वीराज तू फक्त आमच्यासाठी, आमच्या घरासाठी ना आमच्या सगळ्यांचं स्वप्न पूर्ण कर, फक्त महाराष्ट्र केसरीची गदा. कसा उपवास सोडलास, महाराष्ट्र केसरीची ते गदा घरी घेऊन गेलास मोहोळ कुटुंबाला, ज्याची प्रतीक्षा होती अनेक वर्षांपासून. पण कुठल्या माऊलीला काय दिलंस तू भेट म्हणून, किंवा कशा पद्धतीनं त्यांना आभार मानलेस त्यांचे? नाही, आभार तर सगळ्यांना मानले. पहिले जाऊन गळ्यात पडली आई, आणि नंतर सगळ्यांनी ओवळलं, माझं गेलं, सगळे खुश होते. खुशीत म्हणजे खुशी एवढे होते सर, सगळे रडत होते. मग घरी गेलो, सगळ्यांना पहिला हाताने पेढा भरावला. पण एकच आहे अजून सर, कारण का बाहेर एवढी दुनिया म्हणा, आपले जनता असन एवढी प्रेम करते की अजून फक्त मम्मी बशी जायला तो 1 दिवस होता माझा. अजून सर मी घरी परत, आणि सगळे घरी वाट बघतात, अजून रोज फोन चालू आहे घरी. अजून सर मी गेलो नाहीये, आता फक्त 2-3 दिवसांनी घरी जाऊन निवांत त्यांच्या संग बोलून सगळे करते. पैलवान माणूस म्हटलं ना की पैलवान म्हणजे तो शेतकरी घराण्यातनंच जन्माला येतो, असं आपण बऱ्याचदा ग्रामीण भागात बघतो. तुझंही पुणे जिल्ह्यातलं मुठा गाव आहे, मुठा गावाला मोठी परंपरा आहे, मामासाहेब मोहळांपासून अगदी आत्ता तुझ्यापर्यंत ती येऊन पोचली आहे. कशा पद्धतीनं मुठा गावच्या रहिवाशांच्या, गावकऱ्यांच्या भावना होत्या, जशा घरच्यांच्या सांगितल्यास, मुठा गावाला जी प्रतीक्षा होती महाराष्ट्र केसरीच्या गदेची, ती तर पूर्ण केलीस तू. कसं साजरं केलं तू जेव्हा गावी गेलास तेव्हा? मला म्हणजे वडील सांगायचे, वडील गावाला असतात, कारण का आमचा गावाला शेती पण आहे, भरपूर गोठा पण आहे, वडील सगळे बघतात. पण वडिलांना जेवढे आमचे म्हणजे वयस्कर माणसं असतील, आजी असतील, माझ्या सर्व म्हणजे नातेवाईक असतील, नातेवाईक सोडून इतर गावातले, कारण का गावात सर भरपूर पैलवान आहेत अजून पण, ज्यांनी कारण का पैलवानकी सोडून दिलेली आहे ते गावात राहतात. रोज वडिलांना भेटायचे, रोज माझ्या संग फोनवर बोलायचे. कधी माझा फोन बंद असायचा, तिकडं वडिलांकडे निरोप असायचा त्यांचा, पृथ्वीराजची मेहनत कशी चालली आहे, पृथ्वीराजचं खुराक कसं चाललंय. कारण का गावाला सगळं पैलवानकीचं सर ज्ञान होतं, फक्त विचारपूस, आणि गावातल्या माणसांचं इतकं माझ्यावर सर आशीर्वाद लागलेला आहे. आणि त्यांचे म्हणजे ते सगळे मोठे पैलवान होते, जुने पैलवान होते, कारण त्यांचं मार्गदर्शन मला हे भरपूर लागले. आणि कशी
कधीच त्यांनी कुठल्या गोष्टीची म्हणजे आपण म्हणतो मला खुराकाबद्दल काय माहिती नाही, थोडं सांगा मला अशी कधीच कोणाला विचारायची गरज नाही पडली. कारण का ते त्यांचं सांगायचे, हा बाबा हे खाल्लं की हे होतं, तू ह्या वेळेस रेस्ट करत जा, ही मेहनत करत जा, तुझ्यात ही कमी. त्यांच्याकडून ते भरपूर मार्गदर्शन लागले. पृथ्वीराज, जेव्हा आपण अशा माणसांमध्ये राहतो ना तेव्हा पाय आपले कायम जमिनीवर राहतात. म्हणजे तू ज्या गावात राहतोस, मुठा गाव, त्या गावाला कुस्तीची परंपरा आहे. तू ज्या घरात वाढलास, तू ज्या घरात आज आहेस, त्या घराला कुस्तीची परंपरा आहे. अशा वेळी कान पिळणारे पण भरपूर असतात. कोणी कोणी कान पिळला आत्तापर्यंत वडिलांसकट, सर्व की ही चूक झाली आहे तुझी, अशी सुधारायला पाहिजे. भरपूर सर वडील पण होते आणि चुलते सोबतच, कारण का पहिलवानगी मी त्यांच्या सोबतच केलेली आहेत. आणि माझे आजोबा असतील दोन्ही, कारण का त्यांचा धाक पण तेवढा होता आणि त्यांची माया पण तेवढी होती. नाही बाबा तुला ह्या टायमिंगवर झोपायचं आहे, ह्या टायमिंगवर उठून तुला ही मेहनत करायची. कारण का त्यांचं भरपूर लक्ष, माझे आजोबा असतील दोन्ही, आत्ता ते नाही आहेत, दोन्ही आजोबा असतील, दोन्ही आजोबांचं माझं इतकं लक्ष असं खाण्यापर्यंत ते स्वतः येऊन बघायचे, अहो तुझ्याकडे बदाम किती राहिलेत, तुझ्याकडे खजूर किती राहिलेत, स्वतः येऊन पप्पांना बघायचे, त्याच्याकडे तूप किती, स्वतः येताना आणून द्यायचे, अबा एवढं खायला पाहिजे, 2 दिवसात एवढं संपलं पाहिजे. तू आत्ता तूप म्हणालास, मला लक्षात आलं तुझं काही दिवसांपूर्वीचं रूप आम्हाला सुधांशू ताकवले, जे डॉक्टर आहेत आणि कुस्तीत कायम दिसतात, फोटो काढण्यासाठी ते खास येतात आणि तुझ्या पण नात्यात आहेत, ते आम्हाला त्यांनी सांगितलं. त्यांनी एक मला तुझा फोटो पाठवलाय. तू फोटोत मावत नाही आहेस. तू जरी ओपनमध्ये खेळत असलास तरी तू प्रचंड असं तुझं ती स्थूल देहयष्टी होती, ती देहयष्टी बदलून आजच्या रूपात यायला काय कष्ट घेतलेस आणि काय मेहनत करावी लागली तुला? भरपूर सर, दिल्लीला असल्या कारणाने खुराक तर ते चालूच होतं, पण दिल्लीला असल्या कारणाने फिटनेसमध्ये जी आपली प्रॅक्टिस आहे, सगळ्या ऑलिम्पियन त्या सेंटरमध्ये आहेत, त्यांच्याकडे बघून त्यांच्याकडे मार्गदर्शन घेऊन स्वतः दीपक पुणे असन, आपले सुमित मल्लिक असतील, स्वतः रवी दहिया असतील, स्वतः मार्गदर्शन करत होते की पृथ्वीराज ह्या पार्टमध्ये तुला फिट व्हायचे, ह्या पार्टमध्ये झालं की तू हे दे कमी आहेस. स्वतः त्यांनी सर प्रॅक्टिस घेतली, सांगितलं वजन कसं कंट्रोल करायचं. कारण का आपण 125ला खेळत होतो सर, 125ला खेळत असल्याने तरी फिट लागतो माणूस. त्यांनी माझ्याकडून सगळं करून घेतलं, कारण का त्यांचा ऑलिम्पिकचा एक्सपिरियन्स होता. त्यांनी स्वतः लक्ष दिलं, स्वतः गुरु महाबली सतपाल असतील, स्वतः त्यांनी एवढे सुशील कुमार सारखे पैलवान घडवलेत आणि ते स्वतः माझ्यावर उभं राहून म्हणजे मी काय खुराक खातोय सर, सगळ्यांचंच भरपूर ह्या वर्षी सगळ्यांचं भरपूर आशीर्वाद भेटला. जेव्हा आपण महाराष्ट्र केसरीचा विचार करतो ना, तू छत्रसाल आखाड्यात सराव करतो, खालकर तालमीत सराव करतो. महाराष्ट्र केसरी हे काय महाराष्ट्राची सर्वोच्च कामगिरी असली तरी तुम्हाला दोन्हीमध्ये तरबेज असावं लागतं, मातीत पण आणि मॅटवर पण तू मॅटवरच खेळलास आणि तू फायनल पण, किताबाची कुस्ती पण मॅटवरच होते. मग अशा वेळी तुझं नेमकं जे उद्दिष्ट आहे महाराष्ट्र केसरी पुरतंच मर्यादित आहे का तू सिनियर नॅशनलला जे तुझं मेडल आहे त्या दृष्टीनं तुझा सराव सुरू असतो? नाही, सराव तर सर सिनियर नॅशनल आणि आपल्याला महाराष्ट्राचं नाव मोठं करायचं आहे, त्यामुळं मॅट ही म्हणजे आपल्याला म्हणजे गरजेची आहे, इतकी गरजेची आहे. कारण का ती मॅट ही आपली अशी आत्ता कुस्ती मॅटची अशी झालेली, ती आपल्याला नोकरी पण देऊ शकते आणि इथून पुढं आपल्याला जर आपल्या देशाचं नाव वर करायचं असेल तर ही मॅटच आहे सर. तसं म्हणायला गेलं तर मी 4 महाराष्ट्र केसरीचे हे खेळलो, त्यातले 3 मी मातीतनं खेळलो आहे. कारण का मातीत ही मैदानी कुस्ती पण करतो आणि मॅटवर पण खेळतो. पण ह्या वेळेस तेच तुम्हाला म्हणलो मी, ते दीपक पुणे असतील, रवी कुमार असतील, सुमित मल्लिक असतील, त्यांनी माझी प्रॅक्टिस बघितली, कुस्ती बघितली, त्यांनी वर्षभर माझ्याकडे मॅटवर सराव करून घेतला आणि ते म्हणले पृथ्वीराज तू मॅटवर चांगला खेळू शकतोस, तू यावर्षी मॅटवर खेळून ट्राय कर. तर ह्या वर्षी मॅटवर खेळलो आणि हा रिझल्ट भेटला सर. आपण जसे जसे पुढे जातो ना महाराष्ट्र केसरीमध्ये, अगदी तरबेज असे पैलवान तुझ्या समोर येत जातात आणि त्या दृष्टीने तुला डावपेचांची आखणी करायला लागते. या स्पर्धेच्या दृष्टीनं, महाराष्ट्र केसरीच्या दृष्टीनं पृथ्वीराज मोहोळनं असं काय उद्दिष्ट निश्चित केलं होतं की पहिल्या फेरीला हा पैलवान आहे, याच्यासमोर मला हा डाव खेळायचा आहे, दुसऱ्या फेरीला हा पैलवान आहे, त्याच्यासमोर हा डाव खेळायचा आहे? कशा पद्धतीनं आणि कुठल्या डावांमध्ये तू पारंगत आहेस आणि कुठल्या डावांचा अधिक सराव केलास? डाव तर सर हेच होती प्रॅक्टिस. म्हणजे आता जे आपण असं मला 2 कुस्त्या पहिल्या थोड्याशा हलक्या पडल्या, तिसरी कुस्ती आसन सेमीफायनलची थोडीशी हार्ड गेली आणि फायनलच्या कुस्तीचा मी भरपूर अभ्यास केला होता. कारण का आमचा प्रयत्न माझ्या वडिलांचे आसन, वस्तादांचे आसन, त्यांचा ह्याच गोष्टीवर अभ्यास होता की तो काय करतोय पुढचा पैलवान. कारण का पुढचा पैलवान पण हा खूप मोठा होता आणि
महाराष्ट्र केसरी असल्याबद्दल, ती कॉम्पिटिशन असल्याबद्दल ती प्रॅक्टिस भरपूर होती. आणि त्यांनी सांगितलं होतं की बाबा असं असं ह्या राऊंडमध्ये हे हिट करायचं आणि त्या राऊंडमध्ये ते करायचं. पण झालं असं सर, मी माझं वॉर्मअप करताना मी बाहेर वॉर्मअप करत होतो 10-15 मिनटं. ही गोष्ट कोणालाच नाही माहिती. आणि माझा बारका भाऊ कायम सोबत असतो. म्हणजे माझ्या पैलवानकी क्षेत्रात मी कुठेही जाऊ, खाण्यापासून खुराकापर्यंत माझ्यासोबत असतो. आणि त्या दिवशी विराज, विराजला काय म्हणतात? तुला सोन्या म्हणतात? त्याला मोनू म्हणतात त्याला. अच्छा, म्हणजे तू सोनू आणि तो मोनू. हा. मग तो माझ्यासोबत असताना मी त्याला म्हणायचो, अरे बाबा आता मला वॉर्मअप व्हायचं आहे, 2 मिनटं मला शांत बसू द्या. आणि वॉर्मअप होताना मी त्याला सांगितलं, मी कुस्ती आता पुढच्या पैलवानाची बघून मी त्याला म्हणलो, बाबा ह्या बगलात हात घाल, मी ह्या बगलात. म्हणजे आपण एक कुस्ती माझ्या डोक्यात चालू होती की जे मॅटवर कुस्ती करायची आपल्याला, कारण का वडिलांनी सांगितलं होतं, बाळा हा डाव बसू शकतो, तू येते डाव कर. मी त्याला म्हणलो 10 मिनटं आधी वेळा कुस्ती करायची, मला तू असं हे कर, मी ते करन. मी जे फायनलला तो डाव मारला ढाक, त्याच्यावर मी बाहेर, म्हणजे आपली खडी होती बाहेर, ग्राउंड सारखं होतं, मी त्याला म्हणलो ह्या बगलात हात घातलं की तू तिकडून धावून यायचं, मी तुला हा डाव मारणार. त्यांनी 5 मिनटं मॅटवर जायच्या आधी त्यांनी 2दा तो वरनं पडलाय त्या जमिनीवर तसा. आणि तीच मैदानात जाऊन मॅटवर जाऊन 40 सेकंदात ती डाग बसली. म्हणजे तुझी रंगीत तालीम ही मोनू बरोबर झालेली होती. हो. मला सांग की पृथ्वीराजला कुस्तीशिवाय काय आवडतं आणि काय छंद आहेत त्याचे? सर असं म्हणजे मी कुस्तीशिवाय फक्त एवढंच हे केलं की बाहेर फिरायचं, म्हणजे आपण जे म्हणतो फिरणं, असं निसर्ग वातावरण, तेच फक्त, बाकी रिलॅक्स होण्यासाठी सर. आणि वडिलांचं पण हे असतं की वर्षभर मेहनत करतोय तू, आता फक्त वर्षातनं 2 दिवस थोडंसं फिरून ये, थोडंसं निवांत ये, की पुढच्या महाराष्ट्र केसरीची परत तयारी आपल्याला चालू करायची. त्या फक्त त्यांचं पण हे असतं, बाबा फिरून ये, थोडासा मित्रांसंग एन्जॉय कर. त्यांचा दबाव असा काहीच नसतो. मित्रांसमोर एन्जॉय करस असं कायच, पण आपली घरची माऊली असते, बहीण असते, वहिनी असते, काकी असते, मामी असते, आपली मैत्रीण असावी असं वाटतं की नाही? नाही सर, असं कधी अजून नाही सर. मी अजून, मला आठवत नाही मी एक रात्रीच्या वर घरी राहिलो आहे. म्हणजे माझ्या करिअरमध्ये 10 वर्ष असतील, 10 वर्ष म्हणजे मी पैलवानकी 10 वर्ष रेग्युलर करतोय. कधीतरी गेलं तर फक्त जेवून सर मी परत आलेलो आहे. घरच्यांसंग कधी मम्मी असेल फक्त ती, आणि कधी मामाकडे गेलो असेल तरी पण, म्हणजे कुस्त्यांसाठी कुठंतरी थांबावं लागतं रात्री, लांब जातं, कारण का त्याच्या गावाशेजारीच दुसरी कुस्ती असते, कुठं थांबायला लागलं तर फक्त तेवढंच. म्हणजे थोडक्यात सांगायचं, कुस्ती हीच तुझी मैत्रीण आहे? कुस्ती हीच माझी मैत्रीण आहे. मग उद्या जर आयुष्याची जोडीदार शोधायची झाली तर काय घरच्यांना सांगणार का? नाही, नक्की सर. हे कुस्तीचं स्वप्न सगळं पूर्ण झालं की मग ते पुढं. बरं, मला सांग, तुला खूप काही गोष्टी आवडत असतील, तरुण आहेस तू, अगदी थोडक्यात उत्तरं द्यायची आहेत. तुझा आवडता चित्रपट कुठला? बघतो की नाही? सर मी आवडतं म्हणजे सारख्या शॉर्ट फिल्म बघतो, ते मिल्खा सिंग असन, भाग मिल्खा भाग. भाग मिल्खा भाग. आवडता अभिनेता? अभिनेता तर कोणच नाही सर. तुला पुरुष अभिनेता विचारले, अजून अभिनेत्री नाही विचारले. तसा अभिनेता सर मी असं म्हणजे एवढं हे नाही केलं, अभिनेता असं मी आवडतच नाही मला. मी कारण का पिक्चर मी थिएटरला म्हणजे कधीतरी बघितला तर जो आपले शिवाजी महाराजांवर असतील, हे असतील तेवढंच. म्हणजे अभिनेता असं कोणच नाही सर आवडत. मग अभिनेत्री तर तू सांगणारच नाहीस. नाही आवडतच नाही सर. बरं, सगळ्यात तुझा आवडता पदार्थ कुठला, आईने बनवलेला, आणि तुझ्या बाकी ज्या मामी काकी असतील त्यांच्याकडे तू कसली फरमाईश करतोस? सर आईकडे मी मागतो तर ती मेथीची भाजी असेल. अरे वा. आणि वडील स्वतः, तुमच्याकडेच पिकते का? हो, घरातलीच. हां. आणि वडील स्वतः बिर्याणी बनवतात. आणि वडील बिर्याणी बनवतात स्वतः? स्वतः बनवतात, त्यांच्या हातची मटन बिर्याणी बस. आणि बाकीच्यांकडे जर आया काकी मामी यांच्याकडे काय काकी हट्ट मामी धरतो? असेल तर ते मग सर एखादा पैलवान कोणाच्या घरी जातो तर नॉनव्हेजच बनत असतं. नॉनव्हेज भरपूर मेनू असतात, नॉनव्हेजचे भरपूर पदार्थ, मग मामी असतील सगळं असतील, हे सगळं नॉनव्हेजच बनवतात. मला सांग, तू आत्ता महाराष्ट्र केसरी तर झालास, आणि त्याच्या आधीच तुला सिनियरमध्ये देखील एक मेडल मिळालेलं आहे ओपन कॅटेगरीमध्ये. आज पृथ्वीराजला विचार करायचा झाला तर महाराष्ट्र केसरीच्या पुढे असं नेमकं काय पाऊल आहे ज्याच्यावर पृथ्वीराज मोहोळनं आपलं लक्ष केंद्रित केलं? सर आता ही महाराष्ट्र केसरी तर माझी पहिली पायरी होती. मी सगळ्या म्हणजे आपल्या पहिल्या चॅनलवर बाईट पण दिली होती, कारण का ही माझी पहिली पायरी. आता हे सगळ्यांचं स्वप्न झालं आहे. माझं स्वप्न सर असं आहे की फक्त मला आपल्या महाराष्ट्राचं, पुणे जिल्ह्याचं असन, तालुक्याचं नाव असन आणि भारताचं नाव हे वर करायचं आहे. त्याच्यासाठी आत्ता माझं सिनियरला गोल्ड आहे, आता ट्रायल आहे पुढच्या 2 महिन्यांनी, वर्ल्ड चॅम्पियनशिपची, एशियन चॅम्पियनशिप आहे. लवकरात लवकर हा प्रयत्न करून तिथं पण गोल्ड मेडल आणायचा प्रयत्न करेन. आज महाराष्ट्र केसरी मिळाल्यानंतर
जेव्हा घरचे आपले सगळे पैलवानकी करणारी माणसं आहेत ना, ही माणसं पण आपल्याला एक सल्ला देत असतात. तुझं वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या दृष्टीनं भारतीय संघात बसायचं स्वप्न आहे, पण आज वडिलांनी, तुझ्या आईला पण कुस्ती नेमकी कळते असं तू सांगितलेस. त्या दोघांनी काय सल्ला दिलाय या क्षणी, जेव्हा तू आज महाराष्ट्रातल्या कुस्तीच्या सर्वोच्च पदावर उभा आहेस? सर, मला त्यांनी सांगितलंय की ही तर पहिली पायरी आहे तुझी, ही तर तुझी सुरुवात आहे. फक्त त्यांनी सांगितलं आपल्याला अजून पुढं, आणि मला अजून पण ते फोन करून, कारण सकाळी त्यांचा फोन आला, रात्री मी लेट आलो होतो, सकाळी त्यांचा फोन आला, प्रॅक्टिस करून भरायचं असेल तर तुला प्रॅक्टिस करून बाहेर जा, कारण का त्यांचं अजून पण चालू आहे. आपल्याला ह्याच्यावर थांबायचं नाही, ह्याच्यापेक्षा कुठं अजून पुढं जाता येईल. आता दुसरी पण महाराष्ट्र केसरी असेल ती पण खेळायची, भरपूर अजून स्पर्धा आहे सर, भरपूर अजून आता मैदानी कुस्ती चालू होतील. कारण का ते सांगतात प्रॅक्टिसमध्ये कमी पडलं तर तो मागं येणार, प्रॅक्टिस करून तू सगळं करू शकतो. धन्यवाद पृथ्वीराज, एबीपी माझासाठी तू वेळ दिलास आणि एवढ्या छान गप्पा मारल्यास त्याबद्दल, आणि तुझ्या पुढच्या कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा. तर मंडळी, हा होता महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ. सांगतोय त्याची महाराष्ट्र केसरीची गदा जी आपल्या समोर आहे ही केवळ सुरुवात आहे. याच्या पुढे अनेक स्वप्न आहेत जी त्याला साकार करायची आहेत, आणि ती साकार करण्यासाठी वेळोवेळी त्याचा कान पकडणारी दोन माणसं हक्काची त्याच्याच घरात आहेत. एक त्याची आई आणि दुसरे त्याचे वडील, जे स्वतः पैलवान आहेत. त्यांचं नाव राजेंद्र मोहोळ, आणि मोहोळ घराण्याची ही परंपरा घेऊन त्यांना आणखी पुढे जावं आणि महाराष्ट्राचं नाव आणखी मोठं करावं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.